नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा चालू आहे की शिक्षण सेवक पद रद्द होणार. पण खरंच हे पद रद्द होणार का? दादा भुसे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे की शिक्षण सेवकाच्या मानधनामध्ये वाढ केली आहे, त्यामुळे हे पद रद्द होऊ शकत नाही. यामागची सत्यता काय आहे आणि रद्द झाले तर शिक्षकाचा पहिला पगार काय असू शकतो? 8व्या वेतनानुसार तो पगार किती वाढू शकतो? यावर आज चर्चा करणार आहे आपण. आणि अशा शिक्षक भरतीच्या माहितीसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हिवाळी अधिवेशनात यांना प्रश्न विचारण्यात आले होते की शिक्षण सेवक कालावधी रद्द करून थेट नियुक्ती देण्यात यावी. तर त्यावेळेस यांनी सांगितलं होतं की 3 वर्ष कालावधी हा उमेदवाराचा परिवीक्षाधीन कालावधी आहे. यामध्ये मूल्यमापन करून त्यांना सेवेत नियमित करण्यात येते आणि शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2023 अन्वये या मानधनात वाढ करण्यात आलेली असून सद्यस्थितीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना अनुक्रमे 16,000, 18,000 आणि 20,000 इतके ठोक मानधन अदा केले जाते. या सर्व बाबी तसेच संभाव्य वित्तीय भार विचार घेता शिक्षण सेवक योजना रद्द करता येणार नाही. मित्रांनो, खरं सांगायचं तर हे पद रद्द होण्याची शक्यता सध्या तर खूप कमी वाटते. पण एक गोष्ट नक्की आहे की तुमच्या मानधनात मोठी वाढ होऊ शकते. का? त्याचं कारण आहे समान काम समान वेतन हा नियम. सरकारवर आर्थिक भार पडू नये आणि हे पद कायमचं रद्द करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासन सध्या एकच मध्यमार्ग काढताना दिसतंय: मानधनात भरघोस वाढ करणे. मध्यंतरी मानधनात वाढ केली होती जेणेकरून कोर्टाचा रोष कमी होईल आणि पदही टिकून राहील. जरी पद रद्द झालं नाही तर समान काम समान वेतनानुसार तुमच्या मानधन नियमित पगाराच्या किमान 50 ते 60% देण्याचा दबाव सरकारवर आहे. म्हणजेच 16,000चे 25 ते 30,000 रुपये होऊ शकते. आणि जर नशिबाने पद रद्द झालंच तर 7व्या आणि 8व्या आयोगाच्या नुसार तुम्हाला किती पगार होऊ शकतोय ते आता आपण पाहूया. 7व्या वेतन आयोगानुसार प्राथमिक शिक्षकाचे वेतन हे S10 नुसार मूळ वेतन बेसिक पे 29,200, महागाई भत्ता DA इथे आपण 58% पकडला आहे, 16,936 रुपये. घरभाडे भत्ता HRA हा ग्रामीण भागात आणि शहरी भागात बदलत असतो. साधारणतः 10% पकडला तर 2,920 रुपये. वाहतूक भत्ता TA हा 1,350 रुपये. PS साठी हा दुप्पट होत असतो, म्हणजे 2700 रुपये. एकूण ग्रॉस पगार 56,380 रुपये वजावट 3,804 रुपये. हातात येणारा पगार 52,556 रुपये. जर 8व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर हा 2.84 तर 3 व्हावा अशी मागणी होत आहे. जर साधारणतः 2 जरी फिटमेंट फॅक्टर ठरला तर मूळ वेतन हे 58,400 होईल. महागाई भत्ता DA हा नवीन वेतनानंतर 0 होतो. घरभाडे भत्ता HRA हा 18% पकडला तरी 10,512 रुपये होतील. TA हा अंदाजे 5 ते 6,000 रुपये होईल. हा भत्ता सुद्धा नवीन दरानुसार निश्चित केला जात असतो. अंदाजे 2 जरी फिटमेंट फॅक्टर ठरला तरी 73,000 ते 74,000पर्यंत सॅलरी ही वाढू शकते. जर तोच 3 फिटमेंट फॅक्टर ठरला तर याच्यातही वाढ होते. 7व्या वेतन आयोगानुसार उच्च प्राथमिक शिक्षकांना S13 नुसार पेमेंट मिळते. फक्त 1/3 शिक्षकांनाच S13ने पेमेंट मिळत असते. बाकीच्या शिक्षकांना S10 म्हणजे मूळ वेतन त्यांचं 29,200च राहते. S13 1/3 मध्ये येणाऱ्या शिक्षकांचं मूळ वेतन हे 36,800. महागाई भत्ता DA 58%ने 22,388 रुपये. घरभाडे भत्ता HRA हा ग्रामीण आणि शहरी भागात बदलत असतो. साधारणतः आपण 6,624 रुपये पकडला. TA हा 5,300 रुपये. एकूण ग्रॉस सॅलरी 70,000 रुपये वजावट 4,800 रुपये. हातात येणारा पगार हा 65,268 रुपये. यामध्ये HRA आणि TA मध्ये बदल होतो. HRA हा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये बदलत असतो. TA हा फिजिकली हँडिकॅपसाठी जास्त असतो. 8व्या वेतन आयोगानुसार 2 फिटमेंट फॅक्टर पकडला तर नवीन बेसिक हा 77,200 होईल. DA हे 0. HRA साधारणतः 13,896 रुपये. TA अंदाजे 7,000 रुपये. असे एकूण 97 ते 98,000 रुपये 8व्या वेतन आयोगानुसार होऊ शकतात. यावर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शिक्षक भरती रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.